शिक्षक आहेत, त्याचबरोबर या शाळेचे शिक्षक, तिचे आजी माजी शिक्षक, तिचे नातेवाईक, या गावचे गावकरी, त्याचबरोबर खास तिचा सन्मान करण्यासाठी जामखेडवरून किंवा आजूबाजूच्या परिसरातून आलेले सर्व तिच्यावरती काय म्हणतात वर्षाव अभिनंदनाचा वर्षाव करण्यासाठी आलेले सर्व मान्यवर, या सर्वांचं सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत. आपण जिचा सन्मान केलाय किंवा जिचं कौतुक आपण करतोय अशी या गावची लेख, आपल्या सर्वांचा अभिमान, ऐश्वर्या वारे, की जिनं आपण सर्वांनी आता ऐकलं की जिनं संपूर्ण तिचा प्रवास आपण सगळ्या वेगवेगळ्या वक्त्यांच्या तोंडून ऐकला. खडतर परिस्थितीतून सातत्य ठेवून, जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनत करून तिनं हे सगळे गोष्टी, हे यश तिनं संपादन केलंय. आणि तिच्या वाटेमध्ये जेवढे अडथळे आले होते, तिनं किती संघर्ष केला, कोणत्या परिस्थितीवरती मात केली, हे तुम्ही सगळ्यांनी ऐकले. आता हा कार्यक्रम शाळेमध्ये होतोय, तर ह्या कार्यक्रम हा आमच्या ह्या समोर बसलेल्या चिमुकल्या मुलांसाठी खूप महत्वाचा कार्यक्रम आहे. तो या दृष्टीने की हे मुलं आता संस्कारक्षम मुलं, यांचं मन हे संस्कारक्षम आहे. आणि ऐश्वर्या ही त्यांच्या समोर एक रोल मॉडेल आहे की आपण जर छान पद्धतीने अभ्यास केला, छान पद्धतीने जर सगळ्या गोष्टी केल्या, आपल्या येणाऱ्या समोरच्या संकटांवरती जर आपण मात केली, तर आपण सुद्धा ह्या दिदीसारखं नक्कीच काही ना काही होऊ शकतो, आहे की नाही. आपल्या आजूबाजूला वेगवेगळे लोक नोकरीला लागतात, दुसऱ्या गावात लागतात, जामखेडला लागतात, किंवा अजून कुठं आपण वर्तमानपत्रामध्ये, मोबाईलमध्ये, बातम्यामध्ये बघतो. परंतु पोलिसामध्ये नोकरीला लागलं तर त्याचा रुबाब काही वेगळा असतो, आणि हा तो रुबाब आपल्या ह्या ऐश्वर्याला मिळालाय. आता ह्या ऐश्वर्याला देखील पुढच्या काळामध्ये तिनं सांगितलं की मला 87% 10वीला पडले होते, म्हणजे मुळातच ती मुलगी हुशार आहे. 87% मिळालेली मुलगी ही सायन्सला गेली पाहिजे, परंतु तिच्या काही वैयक्तिक कारणांमुळे ती आर्टला गेली, आणि ही मुलगी डॉक्टर, इंजिनियर व्हायच्या कॅपॅसिटीची मुलगी आहे, तिच्या या मार्कावरून आपल्याला कळतंय. परंतु ग्रामीण भागातल्या आपल्या मुलांना परिस्थिती मिळत नाही किंवा त्यांना संधी मिळत नाही आणि वातावरण मिळत नाही, आणि वातावरण न मिळण्यामुळे ही मुलं मागे राहतात किंवा काहींना वाटाड्या नसतो. बघा, आता परिस्थिती बदलली, इंटरनेटचं जग आहे, मोबाईलवरती आता मुलांना काही पण मार्गदर्शन मिळते. आपण बघतो की वडाण्याचा पोरगा आता कलेक्टर झालेला आहे, जो आई वडील रस्त्याच्या कडेला दगड फोडत असतात आणि दगड फोडून ते पोरगा त्यांच्याच मागे पुढे तिथे कुठेतरी उन्हामध्ये खेळत असतो, त्यांचा पोरगा कलेक्टर होतोय. उत्तर प्रदेश, बिहार सारखी जी राज्य आहेत की जिथं अतिशय म्हणजे रोजगार नाही, ती लोक लोंढ आपल्या महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रियल एरियामध्ये, औद्योगिक वसाहतीमध्ये कामाला येतात. त्या पोरांचं जर बघितलं ना आपण, ती पोरं कुठं लागतात नोकरीला, स्टाफ सिलेक्शन कमिशन, केंद्र सरकारचं एक भरती करायचं खातं आहे. आपली महाराष्ट्रातली पोरं एकदम कमी असतात त्याच्यात. मग आयकर विभाग असतो किंवा रेल्वे असू द्या, सगळे उत्तर प्रदेश, बिहारची मुलं तिकडं त्यामध्ये भरती असतात, आणि आपल्या मुलांना हे माहीतच नाही. स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये इतक्या नोकऱ्या आहेत, ते मुलं आपली कधी तयारीच करत नाहीत. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डामध्ये, मध्य रेल्वे असू द्या, उत्तर रेल्वे, इतक्या नोकऱ्या, हजारो नोकऱ्या त्याच्यामध्ये आहेत, परंतु आपल्या मुलांना मार्गदर्शन मिळत नाही. आणि हे बँकेमध्ये देखील खूप नोकऱ्या आहेत, आणि ह्या मुलांना न कळल्यामुळे आपली मुलं, ग्रामीण भागातल्या मुलांना संधी मिळत नाही. परंतु आता तो काळ बदललाय, इंटरनेटमुळे, मोबाईलमुळे, कोरोना आपण ज्याला सामोरं गेलो 2 वर्षामध्ये मागच्या, तर त्या कोरोनानं आपल्याला एक लई मोठं प्लॅटफॉर्म दिलंय. बघा, आज ग्रामीण भागातला मुलगा आपल्या खेड्या गावात, आपल्या रानात, आपल्या शेतात, पडकं घर असू द्या, पत्र्याच्या खोल्या असू द्या, काही सुविधा असू द्या नसू द्या, झाडाखाली बसून चांगल्या तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन तो आपल्या मोबाईल मध्ये घेऊ शकतो, चांगला उपयोग केला तर, आणि कुठलीही संधी तो त्या ठिकाणी मिळू शकतो. बघा, एक छोटंसं उदाहरण सांगतो, वेळ खूप झालाय. आपल्या शेजारचा एक जिल्हा आहे पलीकडचा, सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये एक मार्डी नावाचं गाव आहे, मान तालुक्यामध्ये, आणि तिथे एक अत्यंत गरीब विद्यार्थी, 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, अत्यंत गरीब विद्यार्थी, आई वडील मोलमजुरीला जात असतात, बाहेरच्या गावाला जाऊन पैसे भरून क्लास लावण्याची त्याच्या परिस्थिती नाहीये, आणि त्या मुलानं फक्त एक 2,500 रुपये जमवले, एक मोबाईल जुना गावातला कोणाचा तरी मिळवला, 12वीचा विद्यार्थी होता, आणि एका गावात त्याला घरात अभ्यास करायला खोलला, एक खोलीत, तिथंच किचन, तिथंच सगळं, तिथंच झोपायला 4 माणसं, आणि कुठं अभ्यास करणार तो. तर त्या गावच्या एका रिटायर गुरुजी होते, आणि आपले जे आता नुकतेच केंद्र प्रमुख झाले आदरणीय कचरे सर, त्यांचे सासरवाडीचं गाव आहे मार्डी, आणि त्यांच्या त्या सासऱ्याचे रिटायर शिक्षक आहेत, त्यांची एक खोली होती, त्या खोलीमध्ये त्याने लाईटचा दिवाची एक सोय केली, आणि त्या खोलीमध्ये ते पोरगा अभ्यास करायचं. आणि नीटची परीक्षा जी 2-3 वर्षापूर्वी झाली, त्या परीक्षेमध्ये फक्त फिजिक्स वाला नावाचा एक स्वस्तात क्लास आहे 2,500 रुपयांमध्ये,
त्या नीटच्या परीक्षेमध्ये त्या मुलाने 656 गुण मिळवले आणि तो मुलगा सरकारी कॉलेजमध्ये अगदी कमी पैशामध्ये तो डॉक्टर म्हणून त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे. मला या गोष्टीतून सांगायचं काय की आपल्या सर्व मुलांना यातून मात करण्यासाठी हे जे आधुनिक आपले इंटरनेटची साधनं आली आहेत तर जर चांगला उपयोग केला तर परिस्थिती आता काही म्हणजे कारण नाही की आपल्याला अपयशापासून कोणी यशापासून रोखू शकतं, है की नाही. तर खरोखरच आजचा हा क्षण आपला अभिमानाचा क्षण आहे आणि यामध्ये आपल्या गावकरी मंडळींनी देखील खूप त्यांना सहकार्य केले. शाळेला देखील आता मी जामखेड मुलांना शिक्षक होतो म्हणजे आताच मी 8 दिवसापासून केंद्र प्रमुख म्हणून मी पण एका परीक्षेमधून सरांनी मग सांगितलं की परीक्षा दिल्या की नक्कीच काही ना काही यश मिळतं. तर मी त्या जामखेडच्या शाळेत असल्यापासून आपल्या बांधखडक शाळेचं बघतोय वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये मुलं आहेत, त्या इस्रोच्या सहलीमध्ये मुलं आहेत, कुठल्या शिष्यवृत्तीमध्ये मुलं आहेत, नवोदयाच्या परीक्षेमध्ये मुलं आहेत. म्हणजे चांगल्या पद्धतीचं काम आदरणीय इनामदार सर असतील, या शाळेचे अगोदरचे शिक्षक असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होत आहे. इनामदार सर तर म्हणजे खूप झोकून देऊन या ठिकाणी काम करतायत आणि ह्या ग्रामीण मुलांना एक चांगलं वातावरण या शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. आजूबाजूच्या दोन्ही शाळा आहेत, आपले बाजूचे जाधव सरांची शाळा आहे, त्यानंतर इकडं पलीकडं आपल्या शेलार सर आणि मॅडम आहे. अतिशय चांगलं काम या दोन्ही आजूबाजूच्या शाळेचं देखील चाललेलं आहे. तर पुन्हा एकदा या आजच्या सत्काराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर त्याचबरोबर ही जी ऐश्वर्या आहे तिला देखील आपण तिच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. ती हुशार आहे, तिला 87% पडलेत म्हणजे ती चांगलीच आहे. या पुढच्या काळात देखील ती खात्या अंतर्गत परीक्षा देऊन PSI DYSP अशा टप्पे ती पार करू शकते. त्यानंतर खुल्या प्रवर्गातून देखील परीक्षा देऊन अभ्यास जर चालू ठेवला तर ते अजून मोठं पद या माध्यमातून मिळू शकते. आपण सर्वजण तिचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आलात आणि आपण त्या ऐश्वर्याला देखील सर्वांनी अभिनंदन केलं आणि माझ्या वतीनं देखील आपल्या सर्वांच्या वतीनं आपण तिच्या पुढच्या यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देऊया, तिचं शुभचिंतन व्यक्त करूया. आणि तिच्यावर ती पोलीस झाली तर तिच्यावर आता एक मोठी जबाबदारी देखील आली बघा. आपल्या ती जिथे कुठे नोकरीला जाईल, मुंबईला जाईल, कुठे जाईल, कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी तिच्याकडे आली आहे. सर्वसामान्याला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी देखील तिच्यावर आली. त्या कामाला देखील तिला आपण पुढच्या काळासाठी शुभेच्छा देऊया. तुझं असंच यश तुला चांगलं मिळो आणि तिला आपण शुभचिंतन व्यक्त करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी पूर्ण करतो. धन्यवाद.